शिवसेनेच्या वतीने सध्या बाईक तिरंगा रॅली सुरू आहे आणि आमच्यासोबत खासदार रवींद्र वायकरजी आहे। रवींद्रजी, काय सांगेल, शिवसेनेच्या वतीने आज तिरंगा यात्रा काढण्यात आला होता, काय संदेश देणार? ही शिवसेनेच्या वतीने सर्व माझ्या विभागातील नागरिकांच्या वतीने इथं हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई हे सर्व तिरंगा रॅलीमध्ये हे आहेत। पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून ही तिरंगा रॅली काढलेली आहे। ही यासाठी काढली की ज्या निरात्र जी लोक आमची 26 पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते, आमच्या हिंदुस्थानमध्ये गेले होते आणि अशा वेळेला पाकिस्तानच्या माध्यमातून अतिरेक्याने त्यांना जात पात विचारून त्यांना गोळीबार करून ठार मारला आमच्या लोकांना। त्यांना आम्ही श्रद्धांजली तर वाहिलेली आहे, पण ही श्रद्धांजली कशाच्या माध्यमातून वाहणार होतो की त्यांनी आमचं नुकसान केलं, निरात्र लोकांना केलं। अशा वेळेला देशाच्या जवानांच्या माध्यमातून ती कारवाई होणं आमच्या देशाला अभिप्रेत होतं आणि त्या पद्धतीने ते अभिप्रेत असलेल्या गोष्टी हिंदुस्थानचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि आमच्या जवानांनी आमच्या संरक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून, गृहमंत्र्यांच्या माध्यमातून जो अटॅक पाकिस्तानला गेला, घुसून मारलं की पुन्हा त्यांची ताकद झाली नाही पाहिजे। आता एकदा घुसून आम्ही त्यांच्या नागरिकांवर हल्ले केले नाहीत, आम्ही फक्त अतिरेकी त्यांचे असलेले तळ हे उद्ध्वस्त केले आहे। पण पुढच्या वेळेला आमच्या निरपराधी नागरिकांवर असे हल्ले जर पाकिस्तानच्या माध्यमातून अतिरेक्याच्या मध्ये आले तर मात्र कोणतीही गय केली जाणार नाही। आम्ही पाकिस्तान संपवून टाकू एवढी ताकद आमच्या जवानांमध्ये आहे आणि हे जवानांच्या मागे आम्ही सर्व जनता, हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई जी जाती हे असतील, आमच्यामध्ये सर्व लोकशाही आहे, ही सर्व लोक जवानांच्या पाठीमागे उभी आहेत। हेच दाखवण्यासाठी आज पक्षाच्या माध्यमातून सर्व हिंदुस्थानी नागरिकांच्या माध्यमातून ही तिरंगा रॅली काढली होती आणि त्याचा समारोप इथे गेला। आमच्या सर्व आयोजकांनी जे कष्ट केले 2-4 दिवसापासून त्या सर्वांचा मी आभार मानतो। धन्यवाद सर। कॅमेरामॅन कृष्णासह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।